उठा उठी अभिमान जाये ऐशे स्थळ कोण ते या पंढरीसी घडी खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूची धारा कोठे रोमांच शरीरा ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीसी घडी खळा पाझर रोकडे सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुझया देवा आहो स्वामी तुझया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुझया देवा आओ स्वामी तुझया देवा सेवक दानो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवक दानो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा उठा उठी अभिमान जाये ऐशे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे सेवेकरता श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांचा असणारा अभंग हा घेतलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कार्य कारण भाव संबंध आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल. आता कार्तिकीची वारी आलेली आहे.
आणि या कार्तिकी सोहळ्याच्या निमित्ताने ज्या ठिकाणाची, ज्या क्षेत्राची आपण वारी करणार आहोत, ज्या भगवान पांडुरंगाची आपण वारी करणार आहोत, त्या वारीच्या परंपरेला 37 वर्ष पूर्ण होऊन 38व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. परमार्थ हा मोजण्याचा नाही, किती दिवस तपश्चर्या केली याला महत्व नाही, कशी केली याला महत्व आहे. तसं मोजण्याला महत्व नाही, तर सेवा कशी घडली आणि कशी केली असं म्हणण्यापेक्षा याच्याही थोडं पुढं जाऊन बोलता येतं की कशी करून घेतली याला महत्व आहे. पांडुरंगाने ती अखंड झाली की खंडित झाली ही काय आपल्या हातातली गोष्ट आहे. परंतु त्यांनी जे लावून दिलेला नियम आहे, भगवंतानी त्या नियमाला चालवण्याकरता म्हणून आपण सर्वजण त्याचा थोडासा काय घेतो, मनामध्ये अभिमान घेतो. आमची दिंडी, आमची कशाची आली, माझी दिंडी ती शेवट असती. माझी कशाची आली रे दिंडी, दिंडी तुझ्या बापाची आहे काय? दिंडी ही पांडुरंगाची आहे, ना माझी ना आमची. समुदायाच्या स्वरूपाने आपण चालतो, त्याच्यामध्ये त्या दिंडीमध्ये सहभागी होत असतो. ती पंढरी रायाची आहे असा अभिमान तर ज्ञानोबरायांनी घेतला नाही ना तुकोबरायांनी घेतला नाही. तो अभिमान नाही. तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपास पारणे राखिला दारवंता, उपास पारणे राखिला दारवंता. तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, उपवासे पावलो विश्रांती पावलो माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा याला सेवाभाव म्हणतात. याचं नाव काय आहे? माझ्या वडिलाची. मिरासी गा देवा, कोणच्या वडिलाची?
पाप दोन असतील. 5 शास्त्राने तसे 5 पाप आणि 5 आया सांगितले शास्त्रामध्ये. तर कोणत्या वडिलाची कोणत्या बापाची मिराशी देवा? मांसवंशाचा पाप वेगळा. मांसवंशाचा पाप म्हणजे आपण आपल्या व्यवहारामध्ये ज्याचं नाव लावतो तो मांसवंशाचा पाप. ज्याच्याकडून विद्यार्जन होतं तो विद्यावंशाचा पाप. गुरु हा बाप. श्रेष्ठत्व. बाप याचा अर्थ काय आहे? बाप याचा अर्थ आहे श्रेष्ठत्व, मोठेपण, मर्यादा, हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तसं माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया म्हणण्याच्या पाठीमागे पांडुरंग वेदमार्गी मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो, नकळेच विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. मार्ग दावून गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी मार्ग जाऊन गेले आधी. दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते. मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले हो मार्ग दाऊनी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले आधी मार्ग दाऊनी गेले मार्ग दाऊनी गेले दयानिधी संतते दयानिधी संतते तेनेची पंते जरू जाता तेनेची पंते जरू जाता. दयानिधी संतते दयानिधी संतते तेनेची पंते मार्ग ज्यांनी दाखवून दिला परात्पर संत, परात्पर गुरु, परमपिता पांडुरंग असे शास्त्राने बाप सांगितले. तशाच माताही आहेत. त्यापैकी माझ्या वडिलाची पाठीमागे वडील म्हणजे श्रेष्ठत्व. ज्यांच्याकडे श्रेष्ठत्व असतं त्यांचं महत्त्व प्रतिपादन करत असताना माझ्या वडिलाची मिराशिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, ही पांडुरंगाची सेवा आहे. आणि जिथे सेवा भाव असतो तिथं उपकार नसतो. तिथं काय? जिथं सेवाभाव आहे तिथं उपकार नाही. सेवाभावामध्ये देणगी येते, सेवाभावामध्ये अन्नदान येतं, सेवाभावामध्ये श्रमदान येतं. सगळं काही जे आहे सेवा जिथं लागू पडेल तिथं उपकार नाही, हे लक्षात ठेवा. ही कोणाची सेवा आहे? माझ्या वडिलाची, त्यांची सेवा आहे.
लक्षात घ्या. आम्ही पायी वाटेमध्ये चालतो श्रमदान आहे. भगवंताचं मुखाने नामस्मरण करतो ते त्याचा पुण्य आहे. इथे बसून तर येत नाही. मग दिंडीत का होईना साधू संतांनी तो मार्ग दाखवला. त्या निमित्ताने का होईना भगवंताचं नामस्मरण होईल. दिंडीत येऊनही काहीला जर नामस्मरण होत नसेल तर तो त्याचा दोष आहे. गमतच अशी आहे महाराज. साधू संतांनी महाराजाला महत्व दिलं नाही, अजिबात नाही. महाराज तू त्याच्या घरचा मोठा, महत्व त्याला दिलं नाही. संतांनी विद्वत्तेला महत्व दिलं नाही. संतांनी पाठकांना महत्व दिलं नाही. लक्षात घ्या कसं आहे. बारकाईने चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. संतांनी त्या वचनाचा विस्तार विद्वत्ता प्रचुरपणाने केलेल्या त्यांना महत्व दिलं नाही. देवाच्या दरबारामध्ये ही सर्व खाली आहेत, एका खाली एक नाहीत असं नाही, पण एका एक खाली एक आहे. विशेष महत्व कोणाला दिलं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायाची, काय थोरपण जाळाया. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायाचे, काय थोरपण तुका म्हणे येथे भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, म्हणे येथे भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायाचे, काय थोरपण जाळायाचे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळयाचे, काय थोरपण जाळयाचे. कशाला महत्व दिलं. भजनाला. भजक भाव हे ज्याने व्यक्त केलं जातं, ज्या क्रियेने व्यक्त होतं त्याचं नाव आहे भजन. जे सर्व भावे मज भजले, नाथ महाराजांची ओवी आहे. तया आईलची थडिये सरले माया जाळ. भजन घरी बसून नामस्मरण करणं हेही भजन आहे. व्यवहारात राहून व्यापार करत असताना, उद्योग करत असताना भगवंताचं नामस्मरण करणं हेही भजनच आहे. दिंडीत टाळ घेऊन तालस्वरामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं, संतांचे अभंग गाणं हेही भजनच आहे. मंदिरात बसून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने हे ब्रह्मरसाचं भोजन आहे, हेही भजनच आहे. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. भजन कसंही करा. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल देईल विसावारी, हे भजनच आहे.
गात जागा 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 देव मागा विठ्ठला देव बोधो विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला प्रेम बोधो विठ्ठला गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठल प्रेम मागा विठ्ठल प्रेम मागा विठ्ठल प्रेम मागा विठ्ठल गात जागा 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 भजनच आहे. रामकृष्ण गीती गात छंदे आपुल्या नाचत. हे भजनच आहे, गाणंच आहे, याचं नावच भजन आहे. देखा मनुष्य जात सकळ ज्ञानोबा राय म्हणतात. स्वभावता भजनशील. भजन करणं हा मानवी स्वभाव आहे. भजन करणं हा मानवी स्वभाव आहे.
फक्त भजन कशाचं करावं हे समजलं पाहिजे. भजन विषयाचं होतं. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला. दुसरा अध्यायामध्ये पहा. संगातुनी फोटे काम क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह मोहाने हे भजन आहे. अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना भगवान सांगतात स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञ कसा असतो, कसा राहतो, कसा उठतो, कसा फिरतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याचं वर्तन काय त्या स्थितप्रज्ञाचं. ही स्थितप्रज्ञाची लक्षणं दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये पाहून घ्या तुम्ही. त्याचं वर्णन करत असताना जे त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे. विषयी लोकांचंही भजनच आहे, क्रोधी लोकांचंही भजनच आहे. त्याच्या डोक्यातला राग कमी होऊस तर ते त्याच्या डोक्यात तीच भिनत असते. ते भजनच चाललेलं असतं त्याचं. मी याचा कधी सूड उगवेल, मी याचा कधी बदला घेईल, हे काय त्याचं भजनच आहे. ते भजन पूर्ण होतच नाही जोवर त्याची इच्छा पूर्ण होत नाही. मला सांगा, व्यवहारामध्ये जर त्याची इच्छा पूर्ण होस तर त्याचं भजन थांबत नसेल तर पारमार्थिक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय भजन थांबल का हो? कुठंतरी अधिकार मिळालाय का आपल्याला? पारमार्थिक इच्छेची साधनेची पूर्तता होईपर्यंत भजन थांबत नाही. विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. भजन आहे. अखंड भजन करणं हे भजनाचा विषय आहे. ना आपल्याला इथं भजन अखंड होत नाही, कारण अन्य भजन आपल्या पाठीमागं लागलेले आहेत. सगळ्यात मोठं भजन आहे आणा, काही बी आणा. घरात आतमध्ये पाय उंबऱ्याच्या आतमध्ये टाकलं की किरकिर सुरू होती. आणा, काय दिवा लावलाय. आता त्यांनी जर दिवा नाही लावला, त्यांनी जर इजीला असता तर ते मागच सगळं घराचा बरबादी झाली असती. माणसं काय घरात पाय ठेवूस तर तिकडचं भजन सुरू होतं. तिकडचं भजन ऐकायला सुरू झालं की ह्याचं भजन मनाने सुरू होतं. आता ती कसं आणावं लागलं. साडी असो, गाडी असो, माडी असो, दाढी असो, काही असो, भजनच आहे त्याचं. ती काडी जरी असली तरी ती सुद्धा भजनच आहे. भजनाचे अन्य अन्य प्रकार आहेत. अनंत विषय भजनामध्ये आहे. आणि मग मनुष्य सामान्य स्वरूपाने विचार करता तो त्या भजनाच्या नादी लागतो आणि व्यावहारिक भजन करतो. ते व्यावहारिक भजन इच्छेची पूर्तता झाल्याशिवाय संपत नाही. आणि परमार्थाचं भजन इच्छा पूर्ती होऊनही शिल्लक राहतं. जरी ते पूर्ण अधिकारी झाले, मोक्ष प्राप्त जरी झाला, तरी भजन हे शिल्लकच राहतं. कारण भजनामध्ये आनंद आहे. ज्या भजनामध्ये आनंद मिळतो, ज्या भजनामध्ये सुखाची प्राप्ती होते, ज्या भजनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, का सुखाची, ज्या भजनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, ज्या भजनामध्ये सुखाची आत्यंतिक प्राप्ती होते, ते भजन सुख प्राप्त झालं तरी खादलेची खावे वाटे, खादलेचे खावे वाटे, खादले खावे वाटे,
हातलीचे खावे वाटे भेटले भेटे आवडी भेटले भेटे आवडी भेटले भेटे आवडे भेटले भेटे आवडे भेटले भेटे आवडे भेटले भेटे आवडे हो जे खाल्लं त्याची पुन्हा इच्छा होते. कुठपर्यंत खातो मनुष्य, कुठपर्यंत खातो? बासुंदी आहे, कवर खातो माणूस, कवर खाईन नरड्याला युज तर, नरड्याला युज तर. जिलबी कवर खातो, जवार बोटाने येडा लागत नाही तो, असा आतमध्ये घालून असा येडा लागला पाहिजे हात, आता मारला. तो बाहेर उडी मारायचा बघतो शेवटचा येडा असा, पण तो तसा बळत डोळ्याला पाणी येतं तसाच गिळीतो आतमध्ये. बघा तुम्ही, मी चांगलं अवलोकन केलेलं आहे. असं इथपर्यंत खातं तो, ते बाहेर येत असतं. आतलं म्हणतं आता आत जागा नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो, ती बाहेरच जाऊन देत नाही, तसाच डोळ्याला पाणी येतं तसाच गिळीतो ते. मग मात्र त्याला कळतं की आता आतलं बाहेर यायच्या मागे आता काय खाणे न लगे, आता तृप्ती झाली. पण किती वेळापुरती तृप्ती आहे? काहीची काही तासापुरती असते. गुलाबजांबू आहे, मनसोक्त गुलाबजांबू खातो. 25 25 50 50 खाणारे बहादर आहेत. काय कमाल वाटते मला. मी मुजीत नाही कोणाची, खाते 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 मनसोक्त हाना. मग सकाळी खाल्ल्यावर संध्याकाळी कोणी खाईल का? संध्याकाळ कशाला 4 वाजता 2-4 खायला बघत होती. संध्याकाळच्या पंक्तीला पुन्हा वाढले की पुन्हा म्हणतो हे 2 नाही अजून 2 वाढ. दुपारची तर गेली पण संध्याकाळी पुन्हा 2 नाही 2 अजून 4. पुन्हा खातो पुन्हा खातो पुन्हा खातो. खादलेची एवढ्यासाठी सांगितलं, जे खाल्लं ते खावं वाटतं माणूस, तृप्त होईपर्यंत खातो. आपल्या गावंडळ भाषेत सांगू का, शिसारी बसूस्तर खातो. वर खातो देव, शिसारी बसूस्तर खातो. आणि मग 15 दिवस आराम करतो. नाही आता बघवतच नाही त्याच्याकडं, भलतीच खाल्ले राव, खाणार आहोत 2 नाही 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 अजिबात, लय खाल्ले आत्ता तर काही नको गाड्या मला, पण थोड्या वेळाने बघू, जमलं तर मेळ बसला तर खाऊ. तृप्ती होत नाही. तशी भजनामध्ये तृप्ती न व्हायला पाहिजे. किती भजन केलं तरी कमीच आहे. ही गोष्ट तरी वस्तू स्वरूपाने अपचन होणारी आहे. भजन अपचन होत नाही, जसं घ्यावं तसं पचन वाढतं. विठाला 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 असं एक उदाहरण दाखव की ज्याने रात्रंदिवस भजन केलेलं आहे आणि त्याला करपट ढेकर आलेत. कशामुळं करपट ढेकर यायला लागले? म्हणजे भजन रातभर केलं म्हणून करपट ढेकर झाले का? भाग्यवंत घरे भजना पूजना, भाग्यवंत घरे भजना पूजना, भाग्यवंता गारी भजन पूजन, भाग्यवंता गारी भजन पूजन. राजे वाट पाय ताजे वाट पाय रघुनंदन भाग्यवंत घरे भजन पूजना, भाग्यवंत घरे भजन पूजना. त्याची वाट पाये त्याची वाट पाये रघुनंदन भाग्यवंता घरे
भजन पूजन भागवता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी, घरी म्हणजे घर म्हणजे हे इटाने बांधलेल्या घरात नाही, घर म्हणजे अंतःकरण. त्या अंतःकरणात अखंड ज्याचं भजन चाललेलं असतं त्याला ना अपचन होत, त्याला नाही करपट ढेकर येत, ना त्याला त्याचा अभिमान होत. माळानी मोजणारं जप असेल तर मात्र त्याला अभिमान. आज मी 1000 जप केला त्याचा अभिमान. माळा वाढल्यानं सवय लागू पुरतं करायचं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण ती सवय लागायची बाजूला राहते. मी आज 10,000 जप करतो त्याशिवाय आपल्याला जमतच नाही. मग कर ना, कोण नको म्हणतोय. लोकाला कशाला टावायची डपडं. 10,000 करतो का 50,000 करतो, नाही 2-2 लाख व्हावा, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या प्रचार प्रसार माध्यम ज्या वेळेला मोजणी होती त्यावेळेला त्याच्या ठिकाणी अभिमान निर्माण होतो. पण ज्या भजनामध्ये मोजदात नाही त्याचा अभिमानच नाही. मी किती भजन केलं काही माहितीच नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस भजन करणारे आहेत, रात्रंदिवस भजन आहे. अर्जुनाची केस झोपले तरी भजन करत होते. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, अर्जुनाची केस करतात. अशी अवस्था होती अर्जुनाची. आहे की नाही. आम्ही झोपले तरी आमचं भजन चालू असतं. तुला नाही काय म्हणलं मी जरा पलीकडं सरक म्हणून, तू कायला गेली पलीकडं, गेली पडली खाट्यात, गेली इरीत. रात्रंदिवस भजन. हा ना, तसंच भजन आहे. रात्री झोपीत तीच चावळतं भजन. मग ज्याचं चावळणं झोपीत जर व्यवहाराचं भजन असेल, आहे की नाही. शिवाजी महाराज पहिले नांगर चालायचे, नांगरटीचे. झोपलं ना शेतकरी तरी शेतकरी म्हणजे आता दुसरा नाही, आमचा आपलाच शेतकरी, आहे की नाही. शिवाजी महाराज हो म्हणा. मी म्हणलं ही झोपलंय का काय, बैल हाती ते काय कळलं. जे झोपलाय कुठं गोधडी, पण नाही चालल्यावर बी मोठ्याने एवढतो. त्याच्या पुढं शेष्टी बी करतो ती साजरी, शिव्या देत झोपी. की त्याचं काय आहे भजन आहे. विठाला विठाला झोपलं तरी प्रभूचं नामस्मरण, झोपीत असलं तरी होतं. त्या इंद्रियाच्या द्वारे आपोआप अशा प्रकारचं काय घडत असतं. सर्व इंद्रिय त्याची भजनी लागलेले असतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. अशा सर्व इंद्रियाने आणि तो युक्त अशा प्रकारचं जे भजन असतं त्याचं नाव आहे भजन. अशा भजनामध्ये अहंकार येत नाही, अभिमान येत नाही, पण घडतं उठा मोठे अभिमान, उठा मोठे अभिमान, उठा मोठे अभिमान, उठा मोठे अभिमान. उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान.
उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान जायचं स्थळ कोण जायचं स्थळ कोण जायचं स्थळ कोण जायचं स्थळ कोण हो जायचं स्थळ कोण जायचं स्थळ कोण तेया पंढरीचे घड 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 अभिमान उठा उठी जाण दिन सोडून खाली ती तसं सोडलं तर बरं ना इथं बांधायचं का विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल खाली सोडताना नाही खिशाचं बॉक्स सापडलं तर जायचं खाली अवघड आहे ना. उठा उठी अभिमान जाय आईशे काय विशेष आहे बरं याच्यामध्ये सहजासहजी अभिमान जावा असं आहे कसं काय जावा काय विशेष आहे काय करतो तो माणसाला जर अभिमान नसतं तर जगणं मुश्किल होईल जगणं मुश्किल होईल नाही माणसाच्या ठिकाणी अभिमान नसावा मग काय असावं स्वाभिमान असावा स्वाभिमान आणि अभिमान याच्यामध्ये फरक आहे मी मनुष्य आहे मी भक्त आहे मी सज्जन आहे मी सेवक आहे ह्या स्वाभिमानामध्ये असावं पण अभिमानात नसावं स्वाभिमान बोलून दाखवला जात नाही ना तो दिसत नाही लक्षात घ्या बरं तो स्वाभिमान बोलून दाखविला जात नाही आणि दिसतही नाही मात्र अभिमान प्रगट होतो ओळखायला येतो माणूस म्हणतो त्याला गजची बाधा झाली अहंकार झाला त्याला अभिमानी मनुष्य आहे ही लक्षात स्वाभिमानाची गोष्ट तशी नसते महाराज स्वाभिमानी फार पूरक असतात माणसं शांत धीरोदास्त अशा प्रकारची असतात स्वाभिमानी माणसं चाललेला खेळ पाहतात व्यक्त काहीच नसतं त्यांच्या ठिकाणी एकच असतं ती स्वयंस्वरूपाने भक्तीशी रममाण झालेली असतात या मनुष्य देहाला आलोत ना
तर या मनुष्य देहाचा फायदा करून घेतला पाहिजे. या मनुष्य देहाला परमात्म्याशी लीन करता आलं पाहिजे. या मनुष्य देहाच्या द्वाराने मोक्ष प्राप्त करून घेता आला पाहिजे. भगवंताची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. सत्संगती प्राप्त झाली पाहिजे. हे प्रामाणिकपणे ज्यांनी स्वीकारलेलं असतं त्याचं नाव आहे स्वाभिमान. विठ्ठल याच्या उलट अभिमानाची क्रिया अशी असते, मी होतो म्हणून घडतं, माझ्याशिवाय घडतच नाही. नाही घडलं तर काय फरक पडतोय, घडल अथवा नाही घडल, यापाशी काय विचार करायचा माणसाने. जे घडवणार आहे हे त्याला कळत नसतं की घडवणारा तोच आहे आणि मोडणाराही तोच आहे. तो कोण, कुठला, तुझ्याजवळ काय आहे सामर्थ्य, काय आपल्याजवळ सामर्थ्य की ज्याच्यामुळे आपल्याजवळ अभिमान निर्माण व्हावा. काय आपल्याजवळ सामर्थ्य आहे की ज्यामुळे आम्ही गर्वाने ताठून जातो. काय आपल्या सामर्थ्याची बाजू आहे. एक परती रावणाचा विचार केला तर त्याच्या ठिकाणी अभिमान होता. काय होतं त्याच्याजवळ, अभिमान झालेला होता. कशाचा अभिमान होता, संपत्तीचा अभिमान, सत्तेचा अभिमान, गर्व होता त्याच्या ठिकाणी. तुकोबारायांचा अभंग पाहून घ्या, लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत्यसी संख्या जैशी तैशी, सगळा अभंग आहे. त्या अभंगामधले त्या राजश्य ऐश्वर्याचं वर्णन होतं. एवढंच नाही, नवग्रहाला पालथं घातलं होतं, त्याच्या पायऱ्या केल्या होत्या, प्रत्येक पायरीला एक ग्रह घातला होता आणि त्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर बसणारा रावण. केवढा अभिमान, केवढा गर्व, त्या काताला पुरला नाही. केवढंही मोठं सामर्थ्य असलं तर प्रभू एवढं सामर्थ्य होणं अशक्य आहे. भगवंता एवढं सामर्थ्य जर आपल्यात नाही तर कशाचा गर्व धरावा. आणि ज्या गोष्टीचा आम्ही गर्व धरतो, अहंकार धरतो, त्याचा निपात करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. आपलं सामर्थ्य काय आहे. आपण प्रभूचं गर्व हरण करू शकतो काय, भगवंताचं गर्वहरण करू शकतो काय, त्याच्यापेक्षा आपलं मोठं सामर्थ्य आहे काय. त्याला केवढा मोठा गर्व व्हायला पाहिजे, केवढा मोठा सामर्थ्य आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरणालो. एवढा मोठा आहे, केवढा मोठा परमात्मा आहे. तरी आपण तुटपुंजी एवढी एवढीशी आहेत, त्याच्या कशालाच पुरत नाहीत. आपण देवाच्या कशाची बरोबरी करू शकतो देवाची. आपण सगळ्या जगाला चालवणारी लक्ष्मी, पाय लक्ष्मीचे हाती, पाय दाबत बसली. ज्या लक्ष्मीमुळे आपल्याला गर्व होतो ती भगवंताची पाय चेपते. कशाची गची बाधा आहे आपल्याजवळ. सर्व कलांचा, सर्व तालांचा, सर्व सुरांचा अधिपती जो परमात्मा आहे, सर्व ताल त्याच्या तालात आहेत, सर्व सूर त्याच्या सुरात आहेत. नुसते सूर नाही, सर्व असुर ज्याच्या सुरात आहेत. व्याख्या नाही कळायची लवकर तुम्हाला. शब्द रचना दिली देवानी तशी माझ्या मुखातून बोलून दिली. सर्व असुर ज्याच्या सुरात आहेत, सर्व सूर ज्याच्या सुरामध्ये आहेत, असा सर्व जगत नियंता परमात्मा, त्याची आपली बरोबरी होईल का.
कशाचा अहंकार आला आपल्याला, कशाचा गड्डा येतो आपल्याला. तेवढा आपण जर सामर्थ्यवान होऊ शकत नाही, एवढीच झोपडं बांधलं तर आपल्याला आपण मोठं कर्तृत्व केलं, आपण बंगला बांधला, गाडी घेतली, काय काय घेतलं, काय काय केलं, बायको केली, लग्न केलं, मुलं बाळ झाली, काय काय केलं असेल त्याच्या जीवनामध्ये, त्याला अहंकार होतो. जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याजवळ नाही, तुझ्याजवळची काहीच नाही, जे देवाजवळ आहे ते तुझ्याजवळ आहे का पहा. एवढाही मोठा सामर्थ्यवान सर्व विश्वाचा निर्माता, जिने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाती संस्थापिले, 21 स्वर्गाती धरले, सत्ता मात्र्या आपुल्या, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा, त्याची कोण बरोबरी करू शकणार आहे. एवढा मोठा व्यापक, एवढा जगदानी, एवढा मोठा व्यापक परमात्मा, केवढा अहंकार व्हायला पाहिजे त्याला, केवढा नाही. एवढा प्रभू भावे, 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 संपुष्टी रहावे, देणे संपुष्टी रहावे, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ति के दीड टिकल्यात आपल्याला एवढा अहंकार निर्माण होतो, दीड टिकल्यात, ज्याची शाश्वती नाही, ते आपल्याजवळ स्थायी भावाने राहील याचा भरवसा आहे काय आपल्याजवळ. देता येईल का भरवसा? नाही. काय मुकडतोय, काय मुकडतोय, काय मुकडतोय, लाख रुपयाचा मोबाईल घेतला म्हणला, भरवसा आहे का तो यापाशी राहील याचा, राहील याचा भरवसा आहे नाही. बरं त्यो राहिला, धन राहिलं, संपत्ती राहिली, स्थावर जंगम इस्टेट राहिली, पण भोगताच गेला, भरवसाच नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. क्षणभंगूर भरवसा नाही, ग्रासगिळी सत्ता नाही हाती, मग तोही भरवसा आपल्याजवळ नाही. आपण अशी तुटपुंजे असून अहंकार धारण करतो. विचार करा, नीट लक्ष द्या. पण एवढा मोठा परमात्मा प्रभू जो आहे त्याला किती अहंकार व्हावा हो, किती अहंकार व्हावा. पण नाही महाराज, त्याच्या ठिकाणी अहंकार नाही. दास्य करणे दासाची, दास करणे दासाची, दास्य करणे दासाची, दास करणे दासाची, आऊने न साहे तयाची, उदे
उणे न जावेत यासी हे वाढिले ठाईची वाढिले ठाईची हे भाने टाकोनिया धावे दास्य कराये दास्य करणे दासाची. तुकाराम महाराज काही येडे होते होय. तुमची ये दासीचा दास दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची. म्हणजे ही संत. कुठं गेला अभिमान, कुठं गेला अभिमान, कुठं गेला अहंकार. अरे आपल्या जे तुटपुंज असत, लक्षात घ्या, जे तुटपुंज असत त्याच्या ठिकाणी अहंकाराची बाधा होती. बाधा कोणालाही होती का? कोणाला होत नाही. जे मनाने कमकुवत असत, भेकड असत, त्याला बाधा होती. कुणाला बाधा होती का? रातच्या मुशा फिरायला, ती काय माणसं नाही तो मुशा फिर रातची फिरणारी, त्याला एका भूतानी धराव ना, त्याला नाही धरीत. जे मनाने भ्या वाटत, खूट वाजलं की हो हिकून आलं का तिकून आलं, त्याला बाधा होती. ते मनाने कमकुवत असतं त्याला बाधा होती. तसं जे तुटपुंज असतं त्याला अहंकाराची बाधा होती. महाराज नामदेवराय प्रार्थना करतात देवाला, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा, वारा म्हणजे भूत. लोक म्हणते वारा आलं त्याच्या अंगात. काय आलं त्या अंगात? वार. ह्याच्या अंगातलं वार गेल्यावर जिवंत कसं राहत? मला मोठा प्रश्नच आहे ते. वार गेल्यावर हे जिवंतच राहतं कसं? वार गेल्यावर तर जायला पाहिजे. जवळ वार आहे तवर तो जिवंत आहे. मग आलं कुठून? म्हणजे ह्याला बाधा झाली. काय झाली? कम दिमाग की बाधा. कम दिमाग की बत्ती जला देता है वो. विठाला विठाला विठला 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 माझ्या बाजू सगळ्या बाजूनी बोलतोय मी, हे लक्षात ठेवा. एक बाजू नाही माझी. नाही लक्षात यायचं तुमच्या इतकं सखोल चिंतन कवा काढायचं. म्हणजे मला सुद्धा ते सांगण्याचा अभिमान आहे ना. अहंकार नाही समजलं, पुन्हा सांगाल तुम्हाला. ते तुटपुंज असतं त्याला अहंकार असतो, आणि त्या तुटपुंजाला बडबड जास्त असते. कळत तर काही नाही. कळत काहीच कळत नसतं, पण बडबड लई वाढलेली असते त्याची. माणसाला वाटतं ती लई विद्वान आहे काय की, देखलं त्याला काही कळालेलं नसतं. विद्वत्तेचा आव असतो, पण विद्वत्तेचा वाण नसतो. विठाला विठाला विठला विठ्ठल विठ्ठल. अशी फुकाट बडबड करणारी जगामध्ये खूप आहेत. खूप अहंकार धारण करून खूप बोलणारी माणसं आहेत. अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, मजहोनी ज्ञानी कोण आहे. महाराज, या तुटपुंजाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. त्या अहंकाराची जागाच तिथं आहे. जिथं अज्ञान आहे
तिथं अहंकार शिवतो. तुम्ही म्हणा ज्ञानी लोकांचा अहंकार नाही का? ते ज्ञानच नाही, ते ज्ञान असं आहे महाराज. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या तीन ठिकाणी तरी मागणी आहे. अर्थ जिज्ञासू अर्थार्थीपर्यंत. पण चौथ्याची ठाई काही करण्याची नाही तर अभिमान येईल कुठं? विठाला 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 विठाला. त्याला जागाच नाही. मग जे अल्पज्ञानाने संतुष्ट झालेले आहे, लक्षात घ्या, जे अल्पज्ञानाने संतुष्ट झाले त्याच्या ठिकाणी अहंकाराची बाधा होते. त्यांनी तिथं घर केलेलं असतं. ज्ञान नसतं का? काय उत्तरेश्वर महाराज समाधीला लागल्यावर उभं राहू नको, नीट सांग. येतं ना, कळतंय ना? नाही तर महाकीर्तन समाधी लागल्यावर तोपर्यंतच करावं लागेल. काय कीर्तन होतं अंगात इथं लोकांच्या. ज्याच्या ठिकाणी अल्पज्ञता असते त्याला वाटतं मी खूप अज्ञानी आहे. LLB झाला म्हणजे पूर्ण ज्ञान झालं, MSc झाला म्हणजे पूर्ण ज्ञान झालं. या जगात ज्ञान किती आहे हो महाराज? आद्य जगद्गुरु शंकराचार्यांची स्तुती एका शिष्याने केली का म्हणले तुमच्यासारखं ज्ञान कुठंच नाही. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी विचार केला, आम्हाला जरा फुगवायच्या पाठीमाग आहे. फुगवतं कोण याच्याकडे सुद्धा ध्यान असावं लागतं. बरं हो महाराज तुमच्यासारखं ज्ञानी कोण नाही, तुमचं ऐकूनच मी सगळं. कशाचं ऐकतो? डोंबल्याचं काय ऐकू नको, काय मलाच काय येत नाही, तू काय ऐकतो? असं काय ऐकू नको, तुला जे पटतं ती कर. माझं काय ऐकण्याचं, माझा काय अधिकार आहे तुला ऐकवण्याचा? लक्षात घ्या. शंकराचार्यांनी विचार लक्षात घेतला आणि त्यांनी आपत्यांच्या जवळ जो दंड असतो, संन्यासी दंड, त्यांना सांगितलं. ते समुद्राच्या काठावरती होते. ते म्हणले जा आणि जे खालचं टोक आहे ना त्या दंडाचं खालचं टोक त्या समुद्रामध्ये बुडव. काय कर? समुद्रामध्ये बुडव आणि समुद्रामध्ये बुडून माझ्याकडे घेऊन ये. सेवके करावे सांगितले काम. त्यांनी दंड उचलला, गेला आणि समुद्रामध्ये बुडवला. खालचंच फक्त टोक बुडवलं आणि घेऊन आला. घेऊन आल्यानंतर कपड्यासह असतं, ते कपडा असतो त्याला वरून भगवा, तो दंड आहे संन्यासाचा आपल्या धर्मामध्ये. मग ते घेऊन आल्यानंतर तो दंड समोर उभा केला. म्हणजे कार बाळ किती पाणी आणलंस ह्याच्यामध्ये? म्हणजे पाणी आणलं. तुम्ही फक्त स्वामी खालचं दंडाचं टोक खालचं बुडवायचं सांगितलं, तेवढं बुडवलंय म्हणले. मग ह्याच्यामध्ये अख्खा समुद्र घेऊन आलास का तू? समुद्र अथांग आहे आणि दंड हा त्या परिमाणाने किती आहे पहा, विचार कर. त्या परिमाणाने खालच्या टोकाला जितकं पाणी लागलं असेल तितकंही तुझ्या गुरुचं ज्ञान नाही. विठ्ठल विठ्ठल याला निरहंकार वृत्ती म्हणतात महाराज. जगद्गुरु शंकराचार्यांनी अशुद्ध हिमाचल अशा प्रकारचा पायी प्रवास करून धर्माचा प्रचार प्रसार केला, धर्माची जागृती केली. 4 ठिकाणी आश्रमाची स्थापना केली. 4ही पीठावरती शंकराचार्यांची नेमणूक केली. ते विश्व चालण्याकरता. त्या शंकराचार्यांच्या जवळ, त्या स्वामींच्या जवळ काय नसेल? नाही, इतका नम्र व्हावं लागतं महाराज. विद्या विनयेन शोभते. विद्या कोणाला शोभते? जो नम्र असतो त्याला शोभते, कोणालाही शोभत नाही. अहंकाराने मदमस्त झालेला विद्या येतही नाही आणि त्याला शोभायचा विषयही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.
हा जो अहंकार आहे तो अत्यंत अत्यंत जीवनामध्ये बाधक आहे. मग याला कसं घालवावं? हा काही आपण होऊन जाणारा नाही. हा वरवर आपलं घर करतं. जसं काटा शरीरात घुसू नये, पण पायात काटा घुसला जर बाहेर नाही निघला तर आतमध्ये तो काय करत चालतो? बाहेर निघत नाही, ती घर करीत चालतो. घर करणं याला कुरूप म्हणतात. ते घर करीतच राहतं पण बाहेर निघत. मग त्याला जाणत्याकडे जाऊन त्याला कापून तो काटा बाहेर काढावा लागतो. असा काय मनाने निघतो का काटा? होय शिवाजी महाराज, काटा म्हणजे माझा नाही. काटा काढण्याचे दोन प्रकार आहे. याचा काटा काढा पायातला, याचा काटा तिसरा शब्द प्रयोग मी ऐकलाय. याचा काटा काढा, याचा काटा काढा पायातला. दोन झाले. तिसरा शब्द प्रयोग आहे याचा काटा बसवा. त्याला मरू द्यायचं नाही पण जीव जगू न द्यायचं नाही. विठाला विठ्ठला विठ्ठला तो काटा मनाने बाहेर निघत नाही, त्याला काढावं लागतं. तसा अहंकार हा वरचेवर पोसत असतो, कारण त्याला त्या प्रकारचे खाद्य उपलब्ध असतात. शरीरामध्ये प्रवेश केलेल्या अहंकाराच्या ठिकाणी ऐका नीट, कोणाकडे बोट दाखवू नका. आपल्याजवळ काय कमी आहे? माझ्याजवळच बघा किती आहे ते, दुसऱ्याकडे बघू नका. ज्याने आत प्रवेश केला शरीरामध्ये त्याला अनेक प्रकारचे काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकादी करून गोष्टी त्याला खुराक मिळालेल्या असल्यामुळे ते वाढत जातो पण कमी होत नाही, किंवा त्याच्यातून बाहेर अहंकाराला निघायची इच्छा नसते. लगेच काही थोड्याच काळात त्याची कालर टाईट होते आणि डबलं गेले की कालर खाली पडते. अहंकाराची गोष्ट अशी आहे. तरी म्हणणार आपल्याजवळ एवढं होतं तवा गेलं. त्याचा सुद्धा अहंकार, गेल्याचा सुद्धा अहंकार घेतो म्हणा. पण 50 तोळे होतं म्हणा गेलं. लोकांना सांगतो 50 तोळे होते, त्याचा सुद्धा काय घेतो? आता गेलं तर गेलं, बोलतो कशाला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अहंकार जरी यदा कदाचित बाहेर गेला तरी सुद्धा गेल्याचा सुद्धा अभिमान धरतो. हा सर्वच प्रकारचा अभिमान जाण्याचं एकच स्थळ आहे, उठाउठी. अभिमान उठाउठी याचा अर्थ सहजासहजी. कशामुळे पंढरीची वारी करावी? तर आपल्यामध्ये अनुवंशिक स्वरूपाने म्हणा, अनेक जन्माच्या संस्काराने म्हणा, अनेक कर्मामुळे म्हणा, उच्च नीचतेचा अहंकार असतो. उंचाचा झाला ह्यो अहंकार, पण खालच्या दर्जाच्या लोकांना सुद्धा अहंकार असतो. हे मी काय जात असतो काय त्याच्याकडं? हा, अरे टामराळा, हाय काय तुझ्याजवळ याचा विचार कर ना. आधी स्वतःची कुवत बघावी, मग आपण ठरवावं आपण कोण आहोत. ते सुद्धा ज्याला ठरवता येत नाही. आडत्या हळकुंडात पिवळं झालेलं ते म्हणते मी जात असतो काय त्याच्याकडे? काय फरक पडतो महाराज? विचार करा. म्हणजे ज्याच्याजवळ काही बाहेर गेलेला अहंकार असला तरी त्याला बळच आतमध्ये घेऊन पोषित राहतात, हा विषय आहे. या अहंकाराने सगळं वाटोळं होतं, म्हणून सहजासहजी जाण्याचं स्थान एकच आहे महाराज. ते या पंढरीसी घडे, ते या पंढरीसी घडे, ते या पंढरीसी घडे, ते या पंढरीसी
पंढरीची घडे या पंढरीची घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे या पंढरीची घडे या पंढरीची घडे या पंढरीची घडे या पंढरीची ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे खळा पाद रुखडे खळा पादर रुखडे खळा पाद रुखडे खळा पादर रुखडे ते या पंढरीची घडे या पंढरीची घडे ते या पंढरीची घडे या पंढरीची घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीचे घडे ते या पंढरीची घडे पंढरीची घडे खळा पाधार रोकडे खळा पाधार रोकडे खळा पाधार रोकडे पंढरीची घडे खळा पाधार ते कुठे घडतं उठा उठी अभिमान जायायशी स्थळ कोणतं स्थळ आहे? पंढरी आहे, पंढरी. त्या पुंडरीके केला उपकार म्हणून पंढरी निर्माण झाली. पण तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली. जे अनाथ आहेत, जे अज्ञान आहेत, त्यांच्याकरता पंढरी आहे. ज्ञानाला पंढरीची काय गरज आहे? गरज नाही. पण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीमध्ये ज्ञानोबारायासारखे महात्मे, मूर्तिमंत ज्ञानाचा अवतार, मूर्तिमंत भगवंताचा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी असा असणारा ज्ञानोबारायाचा अवतार. पण ते सुद्धा माझे जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी,
माझ्या देवी आवडी माझ्या देवीची आवडी माझ्या देवीची आवडी सारखे महात्मे माझ्या जीवीची किंवा माझ्या मनीची आवडी पंढरपुरा निहीन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधिले. ही अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये झाली, ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये झाली. आपलं कसं आहे बघा, जागृती सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे. अवस्था आहे महाराज. या अवस्थेचं होऊन राहावं, भगवंताचं नामचिंतन करावं. फावल्या वेळामध्ये फावल्या त्या करू चेष्टा. फावल्या वेळामध्ये जगाशी वागत असताना जगसंबंधाने राटी असते. संसाराला सोडून कुठं जाता येत नाही, जाता येतं. मेला तरी संसार आहे. सुतळी आणा, बांबू आणा, मडकं आणा, सरपण आणा, जाळा, दुसऱ्या दिवशी जा, पुन्हा त्याला गोळा करा, त्याला नदीत फेकून द्या, तरी संसार सुटत नाही. पुन्हा महिन्याच्या महिन्याला जेव घाला, तरी संसार सुटत नाही. वर्ष श्राद्ध केल्यावर म्हणतो मोकळा झाला. कशाचा मोकळा होतोय? जवार जिवंत आहे तवर त्याला पुन्हा पाणी पाजा. जवळ जिवंत आहे तोपर्यंत त्याची पथार चालूच आहे, बंद आहे. याचं नाव संसार आहे. संसार सुटत नाही. मागच्याच्या पाठीमागे ती सगळं करून घेतो, नाही तर करून नाही केलं तर लोक म्हणतात पित्राचा दोष आहे. तर काय डोकं फोडावं? काय म्हणतात शास्त्र? काय सांगतं? मी नाही सांगत, कोणी सांगतं म्हणून नाही. शास्त्र असं सांगतं की तुमच्या घरात बरकता नसेल, लिहून घ्या, नाही तर डोक्यात ठेवा. पुन्हा मला विचारायला येतं, ज्याच्या घरात बरकता नसेल, ज्याची संतती वाढत नसेल किंवा झाली तरी टिकत नसेल, धनसंपदा शाश्वत स्वरूपाने राहत नाही, किती मिळवलं तर पुरत नाही, घरात भांडण होतात, कोणाचं कोणाशी जमत नाही, किती कमवून आणलं तर पुरत नाही, असे वादविवाद ज्याच्या घरामध्ये नेहमी होतात, त्याला शास्त्र सांगतं याच्या घरात काय पितृदोष आहे. म्हणजे ह्यांनी बापाचं काही केलं नाही नीटनेटकं, बापाला समाधान दिलं नाही, बापाला जीव घातलं नाही, बापाकडं बघितलं नाही, पितृदोष. तो आयुष्याला पुरतो महाराज, आयुष्याला.
पण त्याला काही कर्मकांड सांगितलेलं असतं. त्या कर्मकांडाप्रमाणे त्याचं नाव आहे प्रायश्चित्त घ्यावं लागतं. मग त्या प्रायश्चित्त घेतल्यानंतर त्या दोषाची मुक्तता झाली असं मानायचे. झाली का नाही देवालाच माहिती. काय करायचे? फक्त मानायचं. आणि मग त्याच्या पुढं का मानायचं? तर त्याच्या पुढं त्याला संतती होते, त्याची संपत्ती टिकते, त्याचं ऐश्वर वाढतं, त्याची मानमर्तबा वाढते, त्याच्या घरात माणसं चांगले राहतात, भांडणं होत नाहीत. असं म्हणतं त्याला गुण आला आता, असं मानायचं. म्हणजे पितृदोष हा पाठीमागे लागला. म्हणजे जर पितृदोष मागे लागतो म्हणजे माग आपल्या अगोदर गेलेले आपल्या मागं लागले हात धुवून, मग त्याचा संसार संपला का? नाही, त्याचा संसार चालूच आहे. म्हणून माणसाने सावध व्हावं. याच जन्मात संसार करून भोगून संपवावा. परमार्थ अखंड करत राहावं. संपवायचा म्हणजे काय आपल्या हातात नाही. फक्त भजन करणं, चिंतन करणं, सेवा करणं, मनन करणं, वारी करणं हे आपल्या हातातली गोष्ट आहे. जे हातातलं आहे ती करावं, जे हातात नाही ती काय करता? देता येते काय संसाराला सोडून? बरं सोडला म्हणजे सुटत असतो काय? सुटत नाही. तो जिथं जाईल तिथं उभाच आहे दत्त म्हणून. असं आहे. संन्यास घेतला भिनं बाहेर गेला, डोंगरावर जाऊन बसला, तिथं संसार सुरू झाला. तिथं काय म्हणले? आणि म्हणले महाराज तुम्ही उघड्यावर बसलात, लिंबाखाली बसलात. लिंबाखाली बसणं ही बी संसारच आहे. नाही म्हणले तुम्हाला पत्री आणून देतो, 2 का व्हायना पण टाका. झाला संसार सुरू. नागडा उघडा होता, ती म्हणले असं कसं राहता हो नागडा उघडा? म्हणले तुम्ही लंगोट लावा. लंगोट लावली, संसार सुरू झाला. अरे बिगर लंगोट्याला सुद्धा संसार आहे, लंगोट्याला बी संसार आहे. काय विशेष आहे? बिगर लंगोट्याला संसार नाही असं कोण म्हणतं? कोण म्हणतं संसार नाही? जोपर्यंत त्याची इच्छा प्रबळ असते तो संसारच आहे. त्याला प्रवचन द्यावं वाटतं, त्याला कीर्तन करावं वाटतं, तो तर दिगंबर आहे. असा जरी असला आणि त्याच्यामध्ये जर इच्छा असेल तर इच्छा ही संसाराचं मूळच आहे. इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुदली. काय म्हणा माझ्या लक्षात आहे. उजळा महाद्वारी, मल्हारीची वारी माझ्या. असं इच्छा आहे. ती इच्छाच संसार आहे. इच्छाच ही संसार आहे. निरीच्छ व्हावं. भगवंताचं जसं असेल तसं, याला सहज अवस्था म्हणतात. जैसे आहे तसं ठेविले. नाहीतरी आमच्या हातात काय आहे? तुमच्या आमच्या हातात आहे काय? ठेविले आनंदी तैशीचे राहावे. राहावे म्हणजे समाधान मानून राहा बाबा. उगा उठा ठेवा बोडख्यावर दिवा करू नको. समाधान मानून राहा. तुला त्याच्या पलीकडं जाता येत नाही ना, अलीकडं येता येत नाही, आयुष्याच्या पुढे जाता येत नाही आणि आयुष्याच्या आतही मारता येत नाही. बरोबर. जे आयुष्याची दुरी आहे बरोबर त्या जागेवरती तुटली जाते. विठाला विठ्ठल विठ्ठल कुणाच्याही हातात संसाराची मुक्तता नाही. आपल्या हातात काय आहे? भजन करणं आहे. म्हणून ते या पंढरीशी घडे खळा पाझरकडे. खळ जरी मनुष्य असला एवढं बरं म्हणतात, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळ कशाला म्हणतात महाराज? खळाची व्याख्या वेगळी, वाईट वेगळा, दुष्ट वेगळा, बरं, चांगला वेगळा, मध्यम वेगळा, आणि जो काहीच नाही तो वेगळा. चांगला नाही ना ओखटी ना त्याज्य, ना चांगलं ना वाईट, असं सहज राहणार तो वेगळा. पण खळ हा अतिशय वेगळा आहे. ज्ञानोबा राहायला दुसरा कोणी आठवला नाही, पहिला खळ आठवला. जे खळाची व्यंकटी म्हणजे बुद्धी, त्याच्या खळ बुद्धीचा नाश हो, तो नष्ट हो म्हणले नाही. व्यंकटी बुद्धीचा नाश हो, त्याच्या दुष्ट बुद्धीचा. त्याची बुद्धीच विचित्र आहे महाराज. त्याची बुद्धी अशी आहे,
एकाची दाढी पिटली. दाढी आरती करता करता पिटली म्हणा, कुठं तरी काही इजवायला गेला गंज म्हणून पिटली म्हणा, त्याची दाढी पिटली. पळत गेलो, थांब 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 थांब, विजू नको म्हणला. का? माझी पिढी पिटली. तो हे दाढी जळा नका. अशा एक जातीतला खळ आहे. दुसरा एक खळ असा आहे की स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल, पण त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. एक महाग्रस्त अरण्यात बसलेले होते. अरण्यामध्ये बिबट्या सुटलेली होती. बिबट्या कळतो ना, बघितला का? चित्रात बघितलं असं, प्रत्यक्ष काय टाक. समोरून आला तर इकडं पातळ होईल सगळं. बिबट्या म्हणतात त्याला. असं वन्य प्राणी आणि त्या रानामध्ये जंगलामध्ये होते. लोक रानातून लवकर घरी निघाले की इकडं जंगल आहे आणि बिबटे निघतात. पण हा माणूस नागडा उघडा आणि त्या अरण्यात बसला. लोक म्हणायची काय येड लागले तुला, चल ना गावात, आता अंधार पडायला लागलाय, इथं हिंस्र प्राणी आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, तरस आहेत, तू इथं काय थांब, चल. नाही, मी इथेच बसणार. कशा करता, कशामुळे हे असं आरंभलंय तुम्ही? नाही म्हणले, मी इथून हलणार नाही. वाघ येतील, येऊ द्यात, तुम्हाला खातील, खाऊ द्यात. बोले कशामुळं, काय तुम्ही घरी काय काय भांडण फिंडण झालंय का तुमचं, काही काय कशाक झालाय? नाही. कलह पेटला? काही नाही. कार कशा लागली मागं? काही नाही. मग कशामुळं तुम्ही असं करता? ते म्हणजे एवढ्या करता बसलो की वाघाने मला खावं. कशामुळं? म्हणजे माझ्या रक्ताची चटक त्याला एकदा लागली माणसाच्या, की मग तो गावात जाईल आणि रोज एक एक करून सगळ्याचा मुर्दा पाडील. काय काय त्यात काय मिळालं? काय काय मिळालं सांगा? याचं नाव काय? खळ. अशी जी खळ माणसं आहेत, आपलं वाटोळं झालं तरी हरकत नाही, पण दुसऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे, या लक्षणातल्या माणसाला खळ म्हणतात. जे कळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. तो मरो म्हणले नाही, त्याची बुद्धी चांगली हो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ज्ञानोपरायाचं मागणं आहे. असा जरी खळ असला तर तुकोबराय म्हणतात, त्या क्षेत्रावरती गेल्यावर त्या क्षेत्राचं स्थान महात्म्य म्हणजे क्षेत्र महात्म्य. त्या स्थानाचं महात्म्य आहे, सहज अभिमानाची निवृत्ती होते. काय होतं? अभिमानाची निवृत्ती होते. म्हणून खळा पाझर रोग. अभिमान गेला की खळ स्वच्छ झाला, आणि खळ स्वच्छ झाला त्याला पाझर फुटला. नेत्री अश्रू चिया धारा, 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 नेत्री अश्रू चिया
शरीरा कोठे रोमांच शरीरा कोठे रोमांच शरीरा कोठे रोमांच तोया पंढरी सगळे तोया पंढरी सगळे तोया पंढरी सगळे तेया 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 पंढरी सगळे खळ जरी असला तरी अष्टसात्विक भावाची त्याच्या ठिकाणी निर्मिती होते. नेत्री अश्रूची या धारा कोठे रोमांच शिरा अष्टसात्विक भावातली लक्षणं आहेत. भगवंताच्या ठिकाणी शुद्ध भाव झाला हे कशावरून जाणायचं? आपण काही केलं म्हणजे शुद्ध भाव असतो का? काही केलं काही करण्याला महत्व नाही. काय झालं म्हणजे शुद्ध भाव अष्टसात्विक भावाची जागृती व्हावी. डोळ्यावर तर खळखळ खळ पाणी बळच आणावं लागत नाही. ते झेंडू बाम लावून डोळ्याला पाणी आणतात. नेत्री अश्रूची या धारा त्याला महत्व आहे. अरे आपोआप आणि भजनानंदामध्ये डोळ्यावरून पाणी आणावं लागत नाही. आपोआप येतं. नेत्री अश्रूची या धारा असं अवस्था होत राहताना शरीरावरती रोमांच उभा राहतं. म्हणजे काटा आला म्हणतो आपण असं रोमांच उभा राहत. अंग सर्व थरथर कापलं जातं. तो त्या भजनानंदामध्ये नाचायला सुरुवात करतो. मोठ्याने ओरडतो. ही अष्टसात्विक भावाची लक्षणं आहेत. आनंदाने भगवंताला हाक मारायला लागतो. नेत्री अश्रूची या धारा कोठे रोमांच शरीरात या पंढरीशी घडी खळा पाझर रोकडी. या खळाला सुद्धा पाझर फोडणारी ताकद या तीर्थक्षेत्रामध्ये आहे. स्थानाचं महात्म्य आहे. म्हणून ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. एवढंच नाही तर त्या क्षेत्राचा महिमा असा आहे. तुकोबराय म्हणतात कुठं पाहिला का तुका मन काला 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 तुका मन काला
काला अभेद देखिला तुका म्हणे. कुठे देखिला काला? अभेद काला. काला म्हणजे काय? भिन्न वस्तूंचं संमिश्रण असं काल्याचं आपण म्हणतो. जीवाशिवाचं ऐक्य कुठे होत असेल? तुका म्हणे वाळवंट. ते या पंढरीशी घडे. जीवाशिवाचं ऐक्य एवढंच नाही, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तिथे ओघनाम त्रिवेणीचा. ते या पंढरीशी घडे. खळा पाझर रुकडे विठोबा रकुमा. माई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई बार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हा विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार